नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. काय बा शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. मी गजान फोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. आणि बरं का मंडळी, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतातील घराकरिता पॅकहाऊसकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा. तर चला मित्रांनो, पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे, तुमच्या लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, पीसीवरती. जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला टिंबावरती जाऊन डेस्कटॉप व्ह्यू सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉगिन. महाडीबीटी फार्मर लॉगिन टाईप केल्यानंतर महाडीबीटी महाराष्ट्र gov.in या साईडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉगिन करू शकता. एक तर तुमचा वापरकर्ता आय डी, यूजर आय डी आणि पासवर्ड च्या साह्याने, तसेच आधार कार्ड नंबरच्या साह्याने. आपले सरकार नावाची अशी एक साईट ओपन होईल. आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड, म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तो व्हिडिओ बघून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबीटी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट स्टेप आहे तुमची, म्हणजे नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात करू शकता. आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं. OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा. OTP पाठवल्यानंतर इथे मेसेज येईल, तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती OTP सेंड करण्यात येत आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. आलेला OTP प्रविष्ट केल्यानंतर इथे OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. यानंतर या पद्धतीची साईट ओपन होईल. यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती जायचं आहे. अर्ज करा यावरती गेल्यानंतर तुम्हाला पॅकहाऊस करता अर्ज करायचा आहे. तर पॅकहाऊस हा घटक फलोत्पादनमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत मध्ये येतात. त्यासाठी तुम्हाला यावरती क्लिक करावं लागेल. बाबी निवडा. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर घटक प्रकारमध्ये इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेसवरती क्लिक करायचं आहे. नॉन प्रोजेक्ट बेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कांदाचा आहे, पॅक हाऊस इत्यादी घटकावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर उपघटकमध्ये पॅक हाऊस, इथे तुम्हाला पॅक हाऊसच निवडायचं आहे, कारण बऱ्याच जणांचं काय होते पॅक हाऊसच्या ऐवजी कांदाचा आहे होऊन जातं किंवा आणखी दुसरं काय होतं पॉली हाऊस वगैरे. तर पॅक हाऊसच निवडायचं आहे. पॅक हाऊस निवडल्यानंतर इथे जतन करावरती जायचं आहे. जतन करावरती गेल्यानंतर इथे हा तुमचा घटक जो निवडलेला आहे तुम्ही यशस्वीरित्या जतन झालेला आहे. आणखी जर यासोबत तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे, नाही तर नो वरती क्लिक करायचं. आपण नो वरती क्लिक करणार. नो वरती क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा यामध्ये जायचं आहे. अर्ज सादर करामध्ये गेल्यानंतर इथे पहा यावरती क्लिक करायचं आहे. पहा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. जसं मला कांदा काय करता 1 नंबर द्यायचा आहे, ट्रॅक्टर करता 2 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर अटी व शर्ती मंजूर करायच्या आहे आणि अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, ओके करायचा आहे. तुम्ही जो घटक निवडलेला आहे तो तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. त्यानंतर इथे छाननी अंतर्गत अर्ज येणार. छाननी अंतर्गत अर्जामध्ये जसं आपण इथे पाहतो की आपण कांदाचा आहे म्हणजे पॅकहाऊस करिता जो अर्ज केलेला आहे हा अर्ज स्थितीमध्ये इलिजिबल फॉर लॉटरी झालेला आहे, म्हणजे आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.